हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कॉफी आणि बरंच काही. सुंदर अशा दिवसाची सुरुवात पण सुंदरच करावी या विचाराने म्हटलं आज जरा लवकर उठली आहे, तर थोडं लिंबू पाणी घ्यावं. थोडं गरम पाण्यामध्ये लिंबू पिळून घेतलाय. कधी कधी मी यामध्ये थोडंसं मध पण ॲड करत असते, पण आज म्हटलं बिना मधाचंच घ्यावं. गोड थोडं कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे, बघूया कितपत सफल होतोय. आणि थोड्या वेळानंतर खूप छान असा पाऊस सुरू झाला. तर वातावरण खूप छान झालं होतं. हा तो दिवस आहे जेव्हा 2-3 दिवस पाऊस अजिबातच आमच्याकडे पडला नव्हता. खूप कडक ऊन होतं आणि मग छान पाऊस पडत होता. म्हटलं काहीतरी छान बनवलं पाहिजे खाण्यासाठी. पाऊस पडला की असं पण आपल्या खाण्यापिण्याच्या क्रेविंग्स पण बदलतात ना. तुमच्याकडे पण असंच असेल ना? पाऊस सुरू झाला की घरच्यांच्या डिमांड्स पण सुरू होतात. कोणाला काय खायचं असतं तर कोणाला काही. मला खरं तर छान काहीतरी तिखट खावंसं वाटत होतं पावसाळ्यामध्ये. पण म्हटलं की घरात सगळ्यांनाच ते आवडलं पाहिजे. मग म्हटलं की काहीतरी हेल्दी पण बनलं पाहिजे. म्हणून मी इथे जरा नाचणीचे डोसे बनवायला घेतले. माझ्या मुलाला खरं तर हे डोसे फार आवडतात. म्हटलं त्याच्या आवडीचं काहीतरी बनवूया. पण माझ्याबरोबर काय गोंधळ झाला ना ते तुम्ही पुढे बघालच. मजा येईल बघायला. तर माझ्या मुलाला मी विचारलं की तुझ्यासाठी मी डोसे बनवू का? आणि आमच्या घरात आहे ना खास करून डोसे बनवले ना की त्याच्याबरोबर 80% to 90% ना आम्ही पनीरची भाजीच बनवतो. चटणी, सांबार हे प्रकार आमच्याकडे तेवढे जास्त बनत नाहीत. कारण आम्हाला ना डोसे हे भाजीबरोबर, कडधान्याची भाजी असेल किंवा सहसा आम्ही पनीरच्या भाजीबरोबरच खातो. तर इथे मी डोशाचं पीठ भिजवून घेतलं आणि भाजीची तयारी करायला घेतली. कारण पनीर मी आणूनच ठेवलेलं होतं. म्हटलं चला बनवूया. तरी माझा मुलगा मला सांगत होता की आई मला ना डोसा नको, मला ना पनीरची भाजी आणि डाळ भात हवंय. म्हटलं काय हा डाळ भात मागतोय साधंसं, एवढं छान पाऊस पडतोय म्हटलं. तर मी म्हटलं जाऊ दे मी बनवते, कारण बनवल्यानंतर तो आवडीने खाणार याची मला गॅरंटी असते. पण नंतर ना असं वाटलं की मी का हे बनवायला घेतलं. आता ते मी असं का म्हणते ना ते तुम्हाला पुढे कळेलच बघा. इथे मी कांदा टमाटो वगैरे कापून घेते भाजीसाठी आणि पनीरची अगदी साधी भाजी बनवणार आहे. नुसती कांदा टमाटोची फोडणी करतात ना. आणि लकीली मी काल पनीर आणूनच ठेवलं होतं फ्रीजमध्ये. तर ते आज उपयोगात आणता येत आहे मला. तर इथे बघा आता मी पनीरचे क्यूब करून घेतेय. छोट्या छोट्या पनीरच्या फोडी करून घेतेय. तर तुम्हाला पण ही रेसिपी जर आवडली तर तुम्ही पण फॉलो करू शकता. बनवायला अगदी साधी सोपी आहे, पण चवीला इतकी छान होते ना. तुम्हाला आवडली तर तुम्ही पण नक्की बनवून बघा. आता बघा तुम्ही रेसिपी. आमच्याकडे ना माझ्या मुलाची एक गंमत सांगते. थोडंसं त्याचं ना उलटच आहे. जेव्हा पण ना मी घरात काहीतरी असं साधं जेवण बनवलेलं असतं, म्हणजे अगदी रुटीनचंच आपलं पोळी भाजी आणि वरण भात असेल ना, तर तेव्हा ना त्याला अगदी काहीतरी वेगळे प्रकारच खायचे असतात. तेव्हा तो खूप डिमांड करणार की आई मला हे असंच पाहिजे, मला ते तसंच पाहिजे, मला हे जेवण नको. आणि जेव्हा माझं मन असतं की चल आज काहीतरी छान बनवूया आपण, आणि त्याला मी काहीतरी ऑप्शन्स देते ना, हां आपण हे बनवूया ते बनवूया, तेव्हा तो सांगणार की नाही मला ना चपाती भाजीच हवी आहे, नाही मला ना डाळ भातच हवा आहे असं. तर असं तुमच्याकडे पण असतं का मुलांचं? तर तुम्ही पण मला सांगा तुमच्या मुलांचा कसा अनुभव आहे तो शेअर करा माझ्याशी. तर इथे बघा मी कढईमध्ये तेल तापल्यावर नुसतं जिऱ्याची फोडणी केली आहे आणि कांदा परतून घेतला त्यावर. आणि कांदा परतल्यावर अगदी थोडंसं दही उरलं होतं, कारण मघाशी मी जे डोशाचं बॅटर भिजवलं ना त्यामध्ये मी थोडं दही घातलं होतं. आणि अगदी 2-3 चमचे जे उरलं होतं ना ते मी यामध्ये घातलं, टोमॅटो घातले आणि आपले साधे घरगुती मसाले घातले, हळद आणि धणे जिरे पावडर आणि लाल तिखट. आणि हे छान मिसळून घेतलं आणि पनीर त्यामध्ये घातलं. बाकी काही वेगळं घातलेलं नाही आहे. दही पण तुमच्याकडे अवेलेबल नसेल, तुम्ही नाही घातलं तरी चालेल, किंवा तुम्ही फ्रेश क्रीम घातलत ना
तरी पण ही भाजी खूप छान होते. आणि जरासं पनीर इथे तिथे परतवून त्यामध्ये कसुरी मेथी घालायची. ॲक्च्युली कसुरी मेथीचं चव ना या भाजीमध्ये खूप छान येते. तर बस ही एवढीच रेसिपी आहे, साधी सोपी. पण ही भाजी तुम्ही चपाती, फुलके, पराठ्यांसोबत पण खाऊ शकता. खूप छान लागणार. आणि आमच्याकडे ना डोसा बनवला ना की ही भाजी खूपच आवडते. आता माझ्याबरोबर काय गोंधळ झाला ना ते तुम्ही आता बघाल मजा. हा आहे माझा बिडाचा तवा, जो की मी बरेच महिने वापरलेला नव्हता. पण मी त्याला प्रॉपर सीझनिंग करून ठेवलेलं, तेल वगैरे लावून ठेवलं होतं. तर आधी मी त्याला जरा गरम करून घेतलं. म्हटलं कसं ते तेल सुकतं आणि चिकटून बसतं ना त्याला, म्हणून मी जरा त्याला गरम केला आणि नंतर मस्त असं घासून घेतलं. म्हटलं चला, तसं तर मी याच्या आधी याच्यावर डोसे वगैरे बनवलेले होते, पण हा ना बरेच महिने मी वापरला नव्हता. आणि आता घेतला मी घासून वगैरे आणि छान गरम केला. तर नंतर बघा माझी फजिती. तो डोसा बनवायला गेली मी. असं मी ऐकून होती की पहिला डोसा जो असतो तो नेहमी बिघडतोच. आणि तो माझा असा काही बिघडला की माझा पूर्ण कॉन्फिडन्सच लो झाला की पुढचे डोसे बनवू की नको. मला अक्षरशः माझ्या मुलाचे शब्द आठवले की आई, मला ना नुसतं डाळ भात आणि पनीरची भाजी हवी आहे. म्हटलं देवा, कुठून मला सुचलं आणि डोसे बनवायला घेतले. म्हटलं डाळ भात बनवलं असतं तर बरं झालं असतं. हे बघा तव्याची हालत काय झाली आहे. म्हटलं आता ह्याच्या पुढचं बॅटर मी काय करू, कारण ह्याच्या आधी तर ना मी नॉनस्टिक तवा वगैरे ऑप्शनला असायचा माझ्याकडे, पण ना तो ना खराब झाला होता. म्हणून म्हटलं चला आता आपण नॉनस्टिक नको वापरूया. आणि म्हणून मी हा बिडाचा तवा काढला आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेली मी डोसे करायला. पण नशिबाने साथ दिली, देवाची प्रार्थना केली की बाबा हे बॅटर बनवलं आहे तर जरा होऊ देत डोसे चांगले माझ्या मुलासाठी. आणि मग नंतर छान मी तो तवा क्लीन केला, पहिला डोसा जो चिपकलेला त्याच्यानंतर. आणि आता बघू शकता तुम्ही हा जो दुसरा डोसा मी घातला आहे ना, जरा मी बॅटरमध्ये पाणी पण अजून घातलं, पातळ केलं त्याला थोडं. आणि बघा छान मस्त कुरकुरीत हा डोसा बनवून आला नाचणीचा. तर देवाने वाचवलं मला माझी फजिती होण्यापासून. आणि मग हे नंतरचे जे डोसे होते ना ते खूप छान बनले. मी जरा बॅटर ते पाणी घालून पातळ केलं आणि खूप छान क्रिस्पी डोसे बनत होते आणि ते पनीरच्या भाजीबरोबर खूप छान लागत होते. तर तुम्ही पण कधीतरी असं हे नाचणीचे डोसे वगैरे ट्राय करा. नॉर्मली मी नॉनस्टिक तवा वापरायची. छान तवा होता माझ्याकडे, पण तो ना नंतर थोडं आमचं शिफ्टिंगमध्ये थोडं त्याला स्क्रॅचेस आले. मग मी नाही वापरला आणि म्हटलं आणायचं आपल्याकडे आहे जर बिडाचा तवा, तर कशाला उगाच ते स्क्रॅच आलेलं नॉनस्टिक वापरायचं. म्हणून मग मी हा वापरायला काढला आणि आता ह्याच्यापुढे मी हाच वापरेन तवा. आणि हे बघा इथे आमचं जेवणाचं ताट तयार आहे, पनीरची छान अशी भाजी आणि नाचणीचे डोसे. तर खूप मजा आली जेवायला. माझ्या मुलाला पण खूप आवडलं जेवण, त्याने आवडीने खाल्लं. मस्त धो पाऊस पडत होता बाहेर आणि आम्ही छान या जेवणाचा आनंद घेतला. तर चला, हा ब्लॉग मी इथेच संपवते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.